हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. तू तिथे मी भाग 17. यश आणि सिया सोबतच घरी आले. तर आता सगळे सायंकाळच्या चहा घेत बसले होते. आलात तुम्ही दोघे? या, तुम्ही पण चहा घ्या. सुगंधा यश आणि सियाला बघून म्हणाली आणि तिने चंदाला आवाज दिला. सिया आणि यश सुद्धा जाऊन त्यांच्या जवळ बसले. सगळ्यांसोबत चहा घेऊन ते दोघे आपल्या खोलीत निघून गेले. त्यानंदा आपल्या टीव्ही बघण्यात बिझी झाले. ते सासू सुनेचा ड्रामा. त्याशिवाय ते आपल्या सुनेला टोमणे कसे मारतील ना. ही बाई आपल्या सुनेला सुखाने जगू देईल तर हिलाच पाप लागेल, नाही का? म्हणून हिच्या असल्या कुरघोड्या सुरू असतात. सिया, तू जाऊन फ्रेश हो, मग मी होते. यश म्हणाला तसे सिया वॉशरूम मध्ये गेली. तर यशने सियाला घालायला म्हणून कपडे बेडवर काढून ठेवले आणि तो बाल्कनीत गेला. थोड्याच वेळात जसे सिया बाहेर आली, तिला बेडवर ड्रेस दिसला. जे बघून तिच्या ओठांवर स्मित हसू आलं. तिने इकडे तिकडे नजर करून बघितलं तर यश तिला बाल्कनीत पाठमोडा उभा दिसला. याचं असं तिच्या छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेणं, तिला पॅम्पर करणं सियाला त्याच्या आणखी जवळ घेऊन येत होत. आणि तिला विचार येत होता की हाच तो बॉस आहे का, जो ऑफिसमध्ये इतका स्ट्रिक्ट असतो की सगळे त्याच्या समोर थरथरतात. कारण ऑफिसमध्ये असलेला हा स्ट्रिक्ट बॉस घरी अगदी आईसारखी तिची काळजी घेतोय हे बघून तिला तर भरूनच येत होत. पण मग लग्नाचं आठवून ती आपल्या मनात उठणाऱ्या भावनांना आवर घालत होती. ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं होतं ते बघता सियाला असंच वाटत होतं की यशने लोकांची तोंड बंद करायला तिच्याशी लग्न केलं आहे. सियाने एक वेळ यशला पाहिलं आणि तो ड्रेस घेऊन क्लोसेट रूम मध्ये गेली. दार बंद होण्याच्या आवाजाने यशने वरून पाहिलं आणि तो सुद्धा फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला. रात्री डिनर करताना, यश, तुमचं लग्न झाल्यानंतर सियाची तब्येत बघता कुठल्याही विधी झाल्या नाही. पण आपल्या घराण्याची परंपरा आहे की लग्न झाल्यावर नवीन जोडप्यांनी एकत्र जाऊन आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची असते. आता जेव्हा सिया ठीक झाली आहे तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी उद्या जाऊन ती विधी करून घ्यावी. नंदा म्हणाली तसे यश आणि सिया एकमेकांकडे बघू लागले. यश सियाचं मन समजू शकत होता, म्हणून तो सुद्धा तिलाच बघत होता. काय झालं यश? त्या दोघांना तसे गप्प बघून शामराव म्हणाले. आजोबा, ते काम खूप पेंडिंग आहे. अशात अजून 2 दिवस गॅप घेणे मला जमणार नाही. यश खात खात बोलला. त्याचं कुलदेवीचं मंदिर हे सिटी बाहेर गावात होतं आणि ते खूप लांब असल्याने 1 दिवस जायचा आणि 1 दिवस यायचा असे 2 दिवस मोडतील हे यशला माहिती होतं. त्यात त्याची बेबी डॉल आता या सगळ्यांसाठी अजूनही रेडी नाही, माहिती होतं त्याला. म्हणून ती गोष्ट टाळायचा त्याचा प्रयत्न सुरू होता. ते मी आणि डॅड बघून घेऊ यश. 1-2 दिवसांनी काही कंपनी बुडणार नाही. श्रीकांत यांनी म्हणायला उशीर की सिया आणि यशच्या नजरा मिळाल्या आणि त्यांनी एकत्र समोर पाहिलं. तर आता सगळेच त्यांना बघत होते. तर त्यांचे भाव समजून यशला कडून चुकले होते की आता कितीही प्रयत्न करून काही अर्थ नाही. ठीक आहे, आम्ही उद्याला जाऊ, पण आता तर डिनर करू शकतो ना? यशने काहीच चिडत त्या सगळ्यांना बघितलं. तशा आता सगळ्यांच्या माना खाली गेल्या. सर, अहो, आपण तिथे कसं जाऊ शकतो? सिया खोलीत आल्या आल्या म्हणाली आणि यशला बघू लागली. का का नाही जाऊ शकत? यश, सर, अहो, ते तुमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे आणि तिथे नवीन लग्न झाले
झालेल्यांनी जायचं असतं, सिया म्हणाली. तसा यश भुवई उंचावून तिलाच बघू लागला. सर, अहो असे का बघता? अहो मान्य आहे आपलं लग्न झालं, पण ते कुठल्या परिस्थितीत झालं तुम्हालाही माहिती आहे आणि मला सुद्धा हे चांगलंच माहिती आहे की तुम्ही का हे लग्न केलं. बोलताना सिया थोडी भावूक झाली. म्हणून आपण तसं तिथे जाऊन त्यांचा आणि श्रद्धेचा अपमान नाही करू शकत. सिया, यश, मला कळते तुझं मन, पण तू बघितलं ना खाली सगळे कसे बघत होते आपल्याला, म्हणून आपल्याला जावंच लागेल. पण तू त्याची काळजी नको करू. आपण तिथे जाऊ, पण ही पूजा होणार नाही, देवडा जाणार नाही, याची दक्षता घेईल मी. बरं, तू आराम कर, मी आहे स्टडी मध्ये. बोलून यश खोलीतून स्टडी मध्ये गेला. सरांना कसं माझ्या मनातलं कळतं काय माहित. काश मलाही तुमच्या मनातलं कळलं असतं तर. पण तुम्ही खूप छान आहात सर. प्रत्येक मुलीचा ड्रीम बॉय असतो तसे. कुणीही तुमच्या प्रेमात सहज पडेल. सिया यशच्या पाठमोऱ्या आकृतीला बघून बोलली. पण त्या वेरीला कुठे माहिती ना की तो तर आधीच तिच्या प्रेमात बुडालेला आहे. म्हणून तर तो तिची इतकी काळजी घेतो, तिला जपतो आहे. नाहीतर तिच्या जागी दुसरी तिसरी कुणी असती ना तर यशने तिला ढुंकूनही बघितलं नसतं. पण एक ही वेडी आहे. त्याचं प्रेम बघण्याऐवजी त्याच्या प्रेमाला उपकार समजून बसली आहे. अगं बाई, एकदा, फक्त एकदा आपल्या डोक्यातले ते घोडे बाजूला ठेव आणि प्रेमाने त्याच्या डोळ्यात बघ. तुझं तुलाच कळेल. दुसऱ्या दिवशी सिया रेडी होत होतीच की दारावर टकटक झाली. तिनं पाहिलं तर सुगंधा उभी होती. मी आत येऊ का बाळा? अहो मॉम, ते काय विचारणं झालं, तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. तुम्हाला असं विचारायचं काहीही गरज नाही, सिया स्मित करत हळूच बोलली. तशी सुगंधा आत आली. त्यांना सियाचं मॉम बोलणं आवडलं. बाळा हे घे, म्हणून त्यांनी सियाच्या हातात काही सामान दिलं. तशी सिया त्यांना बघू लागली. आज तुम्ही देवीच्या दर्शनाला निघणार आहात ना, त्यासाठी दिला आहे. तिथे गेल्यावर गुरुजींच्या हातात दे, ते समजून जाते. सुगंधा सियाच्या गालाला हात लावून बोलली. तसे सियाने आपल्या पापण्या झुकविले. तिला त्यांच्या भावनांचं ओझं वाटू लागलं होतं. किती श्रद्धेने ते ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि आपण मात्र त्यांच्या भावनांशी खेळतोय, ही भावना तिला आतून गिल्ट देऊन जात होती. तिला सांगून साधना तिथून बाहेर पडली तर सिया बेडवर असलेल्या त्या थाळीला बघत होती, जी वरून एका लाल कपड्याने झाकली होती. देवी आई, मला माफ कर ग, या चांगल्या माणसांच्या भावना मला दुखवायच्या नाही, सिया मनातच बोलली आणि पुन्हा रेडी होऊ लागला. आह, अचानक सियाचा वेदनादायी आवाज नुकत्याच जिमवरून आलेल्या यशच्या कानी पडला आणि त्याचं लक्ष तिकडे वेधल्या गेलं आणि त्याचं हृदय टुनकन उडी मारून बाहेर यायला झालं आणि तो पापणीही न हलवता आपल्या पाखराला बघू लागला. हिरव्या रंगाच्या सिल्की साडी आणि डीपनेक ब्लाउज मध्ये तिला बघून तर तो पुरता हँग झाला आणि आपली ठुमकी गिरू लागला. त्याला हेही भान राहिलं नाही की तो आता दारातच उभा आहे. तसा पुन्हा तोच नाजूक आणि वेदनादायी आवाज पुन्हा त्याच्या कानी पडला आणि यश भानावर आला. त्याने आपली नजर इकडे तिकडे करत एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत केलं आणि हळूच आत येऊन दार आतून बंद करून घेतले. कारण अशा अवस्थेत त्याच्या डॉलवर कुणाच्याही नजरा पडलेल्या त्याला चालणार नव्हत्या. क्रिसिया अजूनही आपली ती ब्लाउजची डोर बांधण्याचा प्रयत्न करत होती. त्यात तिचे केस
मध्ये येत असल्याने तिला त्रास होत होता आणि अचानक तिचा त्रास नाहीसा झाला आणि एक थंड लहर तिच्या अंगाला शिरशिरी देऊन गेली आणि तिने आपले डोळे आत ओढून घेतले. मी करते. त्याच्या त्या मॅग्नेटिक आवाजाने सियाचं रोम रोम शहारून गेले आणि तिने काहीही न बोलता गुपचूप आपले हात खाली घेतले. तसं मागे उभा असलेला यशच्या ओठांवर स्माईल आली आणि त्याने हळूच त्या डोरला आपल्या हातात घेतले. तसा त्याच्या थंड्या हातांचा स्पर्श तिच्या मानेला झाला आणि सियाच्या पोटात खड्डाच पडला. ती आपला श्वास आत ओढून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. पण आज तिचं हृदय सुद्धा तिचा शत्रू झाला आणि जोरजोरात आवाज करत धडधडू लागला. इतका की त्याचा आवाज यशला सुद्धा ऐकू येत होता. यशचा हाल सुद्धा काही वेगळा नव्हता. स्वतःला तिच्या इतक्या जवळ बघून त्याचाही ताबा सुटत होता. त्यात तिच्या अंगातून येणारी हलकी हलकी बॉडी वॉश सुगंध त्याच्या जीवाला वेड लावत होती. खोलीतलं वातावरण अगदीच बदलून गेलं होतं. तिथे एक ऑकवर्डनेस तर होता, पण दोन हृदयाच्या भावनांचा सुद्धा सुंदर मेळ झाला होता. यशचे मानेवर पडणाऱ्या त्या गरम श्वासाचे सियाचं अंग शिवीर करत होतं. यश तिला आरशातून सोडून सोडून बघत होता, तर सिंहाने लाजून पापण्या झुकविल्या होत्या. हा, डन, यश म्हणाला आणि तिच्या बाजूला झाला. तसं सियाला थोडं वाईट वाटलं, कारण यशची जवळी तिला सुद्धा भान हडपायला भाग पाडत होती, तर यशला सुद्धा तिच्यापासून दूर होऊन वाटत होतं. बोलून सियाने खाली पाण्यानेच होकार दिला. तसा यश वॉशरूम मध्ये निघून गेला. आत येताच त्याने आधी दाराला टेकूनच जोरजोरात श्वास घेत स्वतःला शांत करून घेतलं. तर बाहेर सिया सुद्धा हृदयावर हात ठेवून स्वतःला शांत करून घेत होती. जे यशच्या जवळ येण्याने जास्तच परत सुटलं होतं. थोड्याच वेळात दोघेही रेडी होऊन खाली आले आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन देवदर्शनाला निघाले. सोबत यशच्या बॉडीगार्डच्या गाड्या सुद्धा होते. तर सुगंधाने तिथूनच हात जोडले आणि देवीला आपल्या मुलांच्या सुखी संसारासाठी हात जोडले आणि आत आल्या. सुनबाई, सगळं काही व्यवस्थित सांगितलं ना पोरीला? काय करायचं सगळं? हो आई. आता या रूढी परंपरा आपण नाही सांगणार या तरुण पिढीला तर कोण सांगणार ना? घरचा वारसा जपणे आणि तिला नवीन पिढीच्या हातात देणे हे आपल्या हातात नाही असेल तर कुणाच्या हातात असणार? मी नाही दिला का तुला? म्हणून तर आता या घरची मालकीण बनवून फिरत आहेस या घरात. नंदा म्हणाली. तसा बिचारी सुगंधाचा चेहरा पडला. ही बाई आपला जन्मसिद्ध हक्क सोडण्यापासून राहील, म्हणून सुगंधाने आपला रस्ताच बदलला आणि निघून जाऊ लागली. गुरुजींना सुद्धा फोन करून सांगून दे, म्हणजे ते तयारीत असतील. तसही तुझ्या हिटलरला सगळं काम वेळेत पूर्ण करून घ्यायला आवडतं. त्यासाठी देवालाही तो बोलायला मागे पुढे पाहणार नाही. आता जर सांगितलं तर निदान गर्दी कमी असेल आणि हा हिटलर सुद्धा शांत बसेल. सियाला कळतील का यशच्या भावना? देवदर्शनाने येईल का सिया आणि यशच्या नात्याला प्रेमाचं वळ? बघू पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करून तुमची साथ आणि पाठिंबा असू द्या. धन्यवाद.